ही जी मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ता योजना आहे, या योजनेच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय ही योजना सुटसुटीत आणि प्रभावी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या 2-3 वर्षापासनं जे पांदन रस्ते मातोश्रीमध्ये मंजूर आहेत, त्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय संथ गतीने कारवाई चालू आहे. खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आहेत अध्यक्ष महोदय आणि या संदर्भात अध्यक्ष महोदय सन्माननीय रोजगार हमी मंत्र्यांसोबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे. परंतु त्यात कुठलाही मार्ग अध्यक्ष महोदय निघत नाहीये. तरी माझे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून स्पेसिफिक त्या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे अध्यक्ष महोदय. राज्यात जे पांधन रस्ते अतिमुक्त करण्याची मोहीम सुरू असून त्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने पांधन रस्ते नकाशा दिसत असल्यास त्याची नोंद 7/12 उतारण्यावर करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. परंतु अध्यक्ष महोदय हे अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाहीये. तर अध्यक्ष महोदय 7/12 वरती घेण्यासंदर्भातची ही मोहीम आपण कधीपर्यंत सुरू करणार आहोत आणि ही मोहीम कधीपर्यंत आपण अध्यक्ष महोदय संपवणार आहोत? आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये जे आमचे रोजगार सेवक आहेत, रोजगार सेवकांच्या पण प्रचंड अडचणी त्या ठिकाणी आहेत. तर त्या सुद्धा अडचणी अध्यक्ष महोदय सोडवणं गरजेचं आहे. रोजगार सेवकांना त्या ठिकाणी जॉब कार्ड वेळेत वितरित करणं गरजेचे आहे. जे काम त्यांनी केलेलं आहे, त्याचं पेमेंट त्यांना अदा होणं वेळेत अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे, की 7/12 वरती याचा बोजा आपण चढवणार आहात का? अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने या प्रश्नाचा जो रोख आहे तो जे पांदन रस्ते आहेत त्या पांदन रस्त्यांचं सीमांकन करणे, सीमांकन झाल्यावर त्याच्या नोंदी 7/12 मध्ये घेणे असा रोख आहे. अध्यक्ष महोदय, 22/5/2025 रोजी जो आपण शासन निर्णय केला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे 1906चा कलम 5 यानुसार आदेश पारित करताना त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची 7/12 वर नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे. आणि मग 29 ऑगस्ट 2025 चा जो शासन निर्णय आहे, ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडी मार्ग, पाय रस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशा असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचं अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे, विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करणे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ज्या समित्या केल्या त्यामध्ये विधानसभाचे विधिमंडळ सदस्यांना आपण त्या भागाच्या अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे. त्या सर्व अधिकार त्या विधिमंडळ च्या समितीमध्ये त्या अध्यक्षाला दिले आहे. जिथे मंत्री आहेत मंत्र्यांनी या ठिकाणी जो त्या ठिकाणी ज्यांना ते अधिकार देतील त्यांना अध्यक्ष करायचा आहे. अध्यक्ष महोदय, यामुळे आता विधानसभेच्या सदस्याच्या अधिकारामध्ये आमचा प्रांत असणार आहे, त्यांच्या अधिकारात भूमी अभिलेख असणार आहे. सर्व जवळपास 8-9 विशेष अधिकारी या टीम मध्ये असणार आहे. आणि माननीय विधिमंडळ सदस्यांनीच आता संपूर्ण मासिक बैठका घेऊन या संपूर्ण रस्त्यांचं या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी पूर्ण काम करून घ्यायचं आहे, सांकेतांक क्रमांक देण्यापासून रस्ता बांधकाम करण्यापर्यंत. अध्यक्ष महोदय, सभागृहाला माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी निस्तार पत्रक वाजीब पूल अर्जामध्ये जे पांदन रस्ते आहेत त्याच्या 65,207 नोंदी घेण्यात आल्या. या ठिकाणी ज्या रस्ते अदालती आपण आयोजित केल्या त्या ठिकाणी 4,963 रस्ते आपण रस्ते अदालतीमध्ये मोकळे केले. या ठिकाणी शेत रस्त्याचे जे प्रकरण आहे मागच्या 3 महिन्यामध्ये 7,268 प्रकरणाचा निकाल आपण दिला. एकूण जे शिवपांदन रस्ते आपण सर्वेक्षण केले या निर्णयानंतर देशमुख साहेब 1,74,475 रस्ते आपण या ठिकाणी शिवपांदन रस्ते सर्वेक्षण केले. 32,974 या ठिकाणी संमतीपत्र घेऊन शेतकऱ्यांचे आपण या ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण केले, त्यांच्या नोंदी घेतल्या. आणि मोजणी आणि सीमांकन जे झालं पूर्ण ते 12,463 रस्ते झाला आहे. आणि 29/8/2025 चा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये 66,958 रस्त्याची एकूण संख्या ती आपण आयडेंटिफाय केली.
आणि आतापर्यंत 97,564 रस्त्यांना सांकेताक क्रमांक टाकला. तात्पर्य आहे, जसं नॅशनल हायवेला क्रमांक असतो, स्टेट हायवेला क्रमांक असतो, ग्रामीण मार्गाला क्रमांक असतो, आता प्रत्येक पांधन रस्त्याला क्रमांक असणार आहे. आणि त्या क्रमांकाची नोंद आपण या ठिकाणी सर्व रेकॉर्डवर घेणार आहे. प्रत्येकाचा गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. आणि तो गावाचा मॅप त्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये लागणार आहे सांकेताक क्रमांक टाकून. राहिला प्रश्न मातोश्री पांधन रस्ते योजनेचा, तर रोजगार हमीमध्ये जे रस्ते आहे मातोश्री पांधन रस्ते योजने, त्याच्यामध्येही सीमांकन आपण करणार. असं नाही आहे की बळीराजा पांधन रस्ते योजनेतच आपण सीमांकन करू. सीमांकन या राज्यातल्या सर्व रस्त्याचं होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही कडले रस्ते आपण सीमांकित करणार आहोत. आणि राहिला प्रश्न रोजगार सेवकाचा, तर रोजगार सेवकाचा प्रश्न मी रोजगार हमी मंत्री महोदयाशी बोलून आपला प्रश्न जो काही रोजगार सेवकाच्या मागण्या आहे त्या निर्णय करण्यासाठी माननीय रोजगार हमी मंत्र्यांसोबत एक बैठक घेऊ. ते हा पांधन रस्त्याचा अतिशय महत्वाचा विषय मार्गी लावल्याबद्दल सर्वप्रथम बावनकुळे साहेबांचं खूप खूप अभिनंदन. माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पांधन रस्त्याची मोजणी आपण सुरू केलेली आहे, आदेश दिलेले आहे, बैठका झालेल्या आहे, आमदारांना आपण त्यात अध्यक्ष केलेला आहे. पण याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागाचं जे त्यांच्याकडे जे संख्याबळ आहे हे अतिशय कमी आहे. त्याच्यात मशीन्स नाही आहे. त्यामुळे आता माझ्या एका मतदारसंघामध्ये 700च्या वरती पांधन आहे. आता जर समजा जिल्ह्यातल्या किती, राज्यातल्या किती जर विचार केला तर याच्यामध्ये ते मोजणी होत नाही. मोजणी झाल्याशिवाय सीमांकन होत नाही. सीमांकन झाल्याशिवाय पुढचं काम होत नाही. त्यामुळे ह्या भूमी अभिलेख विभागांना आपण सर्व पुरेसं संख्याबळ देणार का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न साहेब, आपल्याला धन्यवाद आहे, आपण या पांधन रस्ते पहिल्यांदा या 50 वर्षात पहिल्या सरकारने, महायुती सरकारने घेतलेले आहे. आता याला बजेटमध्ये निधी सुद्धा आपण जर दिला तरच हे पांधन रस्त्याचं शेतकऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकते. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर पांधन रस्ते हे केले तर तो शेतामध्ये भाजीपाला लावू शकतो, इतर पिकं लावू शकतो आणि तो त्याचा जीवनमान सुधारू शकतो. आणि म्हणून याला आपण निधी उपलब्ध करून द्यावा. हे माझे 2 प्रश्न, आपण याची उत्तर द्यावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, एक मगाशी जे सभागृहाला सांगायचं ते राहून गेलं. आता आपण एक जशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये वेबसाईट आहे, या राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची जी वेबसाईट आहे त्यामध्ये कुठला रस्ता, त्याचं बांधकाम कोण करतात आहे, त्याची संपूर्ण वेबसाईटवर माहिती आहे. तशीच आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्त्याची वेबसाईट 31 मार्चच्या तयार होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचं पांधन रस्त्याचं स्ट्रक्चर आता वेबसाईटवरच दिसणार आहे. त्याची 31 मार्च पर्यंत आपण करणार आहोत. दुसरं, संख्याबळाबद्दल माननीय आपण या ठिकाणी माननीय आपले या ठिकाणी समीर कुनावारनी सांगितलं आहे. समीरजी, आपण आता कायद्यामध्ये बदल केला आहे. मागच्या विधिमंडळात आपणच मान्यता दिली आहे कायद्याला. या कायद्यामध्ये आता आपण खाजगी भूकरमापकांना नेमण्याचा आणि खाजगी सर्वेअरही नेमण्याचा आपण आता कलेक्टर आणि तिथले SLR ला अधिकार देणार आहोत. त्याचा SOP आता फायनल झाली आहे. पुढच्या 7 दिवसामध्ये जी SOP जाईल त्यामध्ये जिल्हाधिकारी आत्ता जे त्या ठिकाणी खाजगी भूकरमापक येणार आहे त्यांचं एज्युकेशन, त्यांचं मग त्यांची स्किल डेव्हलपमेंट, नंतर मात्र रोवर्स 132 कोटी रुपये शासनाने आता रोवर्ससाठी दिले आहे. त्यामुळे या राज्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे मोजणीचे रोवर्स आणि ड्रोन्स आपण देतो आहे, जेणेकरून जे प्रायव्हेट भूकरमापक मोजणी केल्यानंतर आमचे भूकरमापक शासकीय यांचा सर्टिफाईड करतील. आणि जी संख्या कमी आहे ती संख्या, पुरेशी संख्या आता तिथलेच कलेक्टर, तिथलेच SLR आपल्या लेवललाच ते नियुक्त करतील, त्यांना ते नेमतील. नेमल्यावर त्यांचं पेमेंट करण्यापासून सर्व अधिकार आता जिल्हाधिकारी दिलेले आहेत. त्यामुळे आता पुढच्या 31 मार्च नंतर ही अडचण राहणार नाही. आपला तर विचार आहे 15 दिवसामध्ये या राज्यामध्ये मोजणी झाली पाहिजे आणि 15 दिवसात मोजणी होऊन नंतर मग रजिस्ट्री, नंतर मग म्युटेशन. या राज्यामध्ये राज्य आता एवढा लवकर नाही, पण पुढच्या 2 वर्षामध्ये आधी मोजणी, त्याशिवाय रजिस्ट्रेशन नाही. कुठेही जर जमीन विकत घेतली किंवा फ्लॅट विकत घेतला किंवा प्लॉट विकत घेतला तर आधी मोजणी करायची, मग त्या ठिकाणी रजिस्ट्री करायची, मगच त्या ठिकाणी म्युटेशन करायचं. हाही आपण निर्णय करतोय. पण पांधन रस्त्याबद्दल मात्र आपण त्या ठिकाणी मोजणी करता प्रायव्हेट भूकरमापकांनाही आता या ठिकाणी अलाव करणार आहे. राहिला निधीचा प्रश्न, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आपण मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेला एक यावर्षी करता निधी मागितलेला आहे. मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री या योजनेला निधी देतील. अध्यक्ष महोदय, खरोखर अगदी मंत्री महोदय आपले अनंत आभार की आपण ही चांगली योजना हातामध्ये घेतली.
3-4 बेसिक समस्याच्या गावामध्ये आम्ही आता मिटिंगा घेऊ लागलो तेव्हा येऊ लागल्या. आपण साहेब बेस दिला आहे 9.1चा, म्हणजे जवळपास 30 फुटाचा हा बेस पाहिजे आणि वरचा जो आहे तो 5.5 मीटरचा पाहिजे तुम्हाला. हे 80% ठिकाणी शक्य नाहीये. म्हणजे जवळपास ड्रेनेजसह तुम्हाला 35 फुटापर्यंत 36 फुटापर्यंत जायला लागतं. तर माझी विनंती आणि प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या ज्या पद्धतीवर जसे जसे पाणंद रस्ते असतील त्याची परवानगी आपण देणार का? मॅक्झिमम तुम्ही 9 मीटरचा ठेवा वाटल्यास, पण तुझ्या ठिकाणी 6 मीटर आहे किंवा 3 मीटर आहे, त्या त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीनं घेण्याकरता तुम्ही मर्यादा देणार का? नंबर 1. नंबर 2, आपण मुरुम सांगितलं अध्यक्ष महोदय की त्याची दबाई झाली पाहिजे आणि नंतर कोर कटिंगनं तुम्हाला त्याची ही घ्यायची आहे, टेस्ट घ्यायची आहे. तर कोर कटिंगनं टेस्ट घ्यायची म्हणजे 97% प्रोक्टर डेन्सिटी आली तरच तो कोर तिथे सक्सेस होणार आहे. म्हणून मुरुमाची जी लीड आहे अध्यक्ष महोदय ती प्रचंड लांब लांब असते, काही काही ठिकाणी ती जवळ असणार आहे. तर मुरुम हा शासनाने जर उपलब्ध करून दिला त्या ठिकाणापर्यंत, बघा 15 लक्ष रुपयामध्ये 1 किलोमीटरची आपण मर्यादा दिलेली आहे मंत्री महोदय. त्याच्यामध्ये हे सगळं शक्य प्रॅक्टिकली चालताना शक्य. आम्ही तर बनवून बघू लागलो, आम्ही 3 रस्ते स्वतः त्याच्यामध्ये बनवून बघू लागलो. तर लीड एकतर फार लांब आहे, ती आम्हाला मुरुमाची लीड आपण शासनाने त्या ठिकाणापर्यंत आणून देण्याची आम्हाला तजवीज करावी. आपण रॉयल्टी नाही घेणार आहे, ते तुम्ही अगोदर GR मध्ये डिक्लेअर केलेले, धन्यवाद. तर हे 2 बेसिक जे आमचे मुद्दे होते की बुवा हे 2. आणि तिसरं महत्वाचं की मतदारसंघामध्ये आता समजा माझं एकट्याचं मतदारसंघामध्ये सर्वे केला मंत्री महोदय, तर 2,500 किलोमीटर आत्ताच ते निघू लागले, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मिटिंगामध्ये परफेक्ट सगळं करू लागलो. तर त्याच्यामध्ये काही मर्यादा न देता म्हणजे फार खुश आहेत शेतकरी महोदय त्या सगळ्या बाबीमुळे. तर कुठेही अडवणूक न होता त्याला म्हणजे कोणती मर्यादा देऊ नका की 1 वर्षात इतके करा तितके करा. जितके आम्ही करू शकू तितके करायला आम्हाला तुम्ही परवानगी देणार का? माननीय अध्यक्ष महोदय, प्रशांत बमणी चांगले प्रश्न मांडले आहे. पहिला प्रश्न जसा आहे तसा, जेवढी लांबी आहे जेवढी रुंदी आहे तेवढी करण्याची मुभा आहे. त्यामुळे 9 मीटर असला पाहिजे, काही ठिकाणी 7 मीटर आहे, काही ठिकाणी 5 मीटर आहे. पण त्यामध्ये अतिक्रमण काढावं लागेल. जर त्या रस्त्याची मोजणी करून तो रस्ता जर छोटा असेल, गाडी रस्ता असेल, पायवाट असेल, आपल्याला मूळ भूमिका आहे की शेतकऱ्यांना रस्ता मिळाला पाहिजे. त्यामुळं त्याचे काही बंधन राहणार नाही. दुसरं कोर कटिंग याच्याकरता की रस्त्याची क्वालिटी, जसं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आपण साधारणतः कोर कटिंग मागितलं, कारण इतका पैसा आपण देतो आणि ती क्वालिटी मेंटेन राहणार नाही, तर कोर कटिंग म्हटलंय. पण या ठिकाणी 15 लक्ष रुपये किलोमीटर म्हणताना आपण हेही म्हटलं आहे की आजूबाजूचे नाले असतील त्यांना सरळीकरण करून ती माती वापरणे, मुरुम वापरणे. पण एखाद ठिकाणी जर अडचण असेल, खूप दूर असेल मुरुम खान किंवा दगड खान, त्याचा वेगळा विचार राज्य शासन करेल. आणि आपण मतदारसंघामध्ये जेवढे तुम्हाला घेता येतील वर्षभरामध्ये आपण 12 प्रकारचे निधीचे सोर्सेस दिले आहेत. 12 प्रकारचे निधीचे सोर्सेस दिले आहे आणि यामध्ये CSR म्हटलंय आणि आमदाराच्या अध्यक्षतेखाली प्रांताचा अकाउंट दिलाय. त्यामुळे तुम्हाला जेवढा पैसा उपलब्ध करता येईल, जिथनं करता येईल तिथनं करता येईल, जेवढे बांधता येईल तेवढे. संपूर्ण मुभा विधानसभा सदस्य समितीला आहे. विधानसभा समितीला पूर्ण अधिकार दिले आहे. अजून काही वाटले अधिकार तेही देऊ, पण या राज्यातल्या शेतकऱ्याचे रस्ते आपण करणार आहोत.